शिरूर शिरूर जिल्हा पुणे हा मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये अशोक पवार यांचं एक क्षत्रिय राज्य आहे. तेथे त्यांना कुणी उमेदवार विरोधक असा कुणीही शक्यतो नाही राहिलेला. त्यांचे जे उमेदवार होते विरोधक असे होते, तर त्यांचं निधन झाल्यामुळं आता भाजपतर्फे तसं उमेदवार त्यांच्याकडे कुणीही नाही आहे. त्यामुळं त्यांना बिनविरोध जरी निवडून दिलं असतं तरी चाललं असतं. कारण हे जे उमेदवार आहेत आत्ताचे, यांच्यावर काही ना काही प्रमाणामध्ये हे थोडे बिल्डर आहेत किंवा इकडून तिकडून पैसे आपले मिळवतात आणि लोकांना त्यांनी तशा पद्धतीचे काही अजून ठरवल्याप्रमाणे ते वागलेले नाहीत, आपले खोटे त्यांना वायदे केले, अशा पद्धतीच्या काही वृत्तपत्रामध्ये मयुरीच्या संदर्भामध्ये काय बातम्या येत असतात. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे परिसराशिवाय आपल्या 2-4 गावाशिवाय त्यांना तालुक्यामध्ये असं कोणी ओळखणारही नाही आहे. आता दुसरा एक त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा, आपले जे नगरपालिकेचे पहिले अध्यक्ष होते की त्यांच्या संदर्भामध्ये रावसाहेब पवार आणि त्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी कारखाना उभा केला. त्यानंतर एक व्यवस्थितपणे तो कारखाना चालवला. त्यानंतर सर्व प्रकारचे शेतकरी जे असतात, तर त्या शेतकऱ्यांचं हित पाहण्याचा प्रयत्न केला आणि ते 62ला निवडून आले. रावसाहेब पवार एक सर्वसामान्य माणूस, असं काही फार मोठे असं नव्हतं, पण तळमळीचे कार्यकर्ते म्हणून ते काम करत होते लोकांच्या हितासाठी. आता त्याच्यानंतर हा जो प्रकार नंतरचा जो प्रकार झाला आणि एक नगरपालिका होती, तर त्या नगरपालिकेमध्ये शहीद खान पठाण हे एक नगराध्यक्ष झाले होते आणि त्यांचं देखील सर्व प्रकारचे सहकार्य, म्हणजे एक मुस्लिम जरी असले ते तरी त्यांचं सहकार्य सर्व प्रकारचं म्हणजे आपले जे रावसाहेब होते त्यांना होतं. त्यानंतर त्यांचे चिरंजीव जे ॲडव्होकेट झाले अशोकराव, तर ह्या अशोकरावांनी एक नम्र स्वभाव आणि लोकांच्या फोन उचलून त्यांची कामं करण्याची त्यांची जी पद्धत आहे ती लोकांना आवडते. त्यांनी एकही फोन न उचललेला नाही असं काही नाही आहे आणि प्रत्येकाला भेटून एक निगर्वी अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे. आणि अशा पद्धतीचा माणूस शिरूर तालुक्यामध्ये त्यांच्या विरोधामध्ये राहणारा असा या व्यक्तिमत्वाचा माणूस तर नाही आहेत. लोक जास्तीत जास्त बाजार समितीपर्यंत जातात, उड्या मारतात, जास्त नाही. बाजार समितीचे त्यानंतर सभापतीपद मिळवतात आणि नंतर पुन्हा पायउतार होतात. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा की पंचायत समितीमध्ये देखील तशा पद्धतीचा उमेदवार एकही नाही आहे की जो सभापती होऊन संपूर्ण तालुक्याचं काही काम करेल, असं काही नाही आहे. त्यानंतर हे धाडीवाल म्हणून आहेत, प्रकाश धाडीवाल. तर यांच्याबरोबर हे आताचे जे उमेदवार आहे कटके, यांनी फोटो काढला. त्यानंतर हे प्रकाश धाडीवाल यांनी परत अजित पवाराबरोबर जाऊन, आपल्या अशोक पवाराबरोबर जाऊन फोटो काढून एक मुलाखत दिली की नाही बाबा, माझं रावसाहेब यांच्यापासून एक आमचे संबंध आहे, घराण्याचे संबंध आहेत वगैरे वगैरे. तर शेवटी ती व्यापारी माणसं, त्यांच्या पद्धतीचं कसं ते कोणालाही दुखून चालणार नाही आहे. तर आपले हे ज्ञानेश्वर कटके, त्यांचं ज्ञानेश्वर नाव होतं आणि त्यांना माऊली कटके ज्ञानेश्वर म्हणायच्या ऐवजी माऊली कटके म्हणतात. त्यांचे वडील सरपंच होते वाघोलीचे, बस इतकंच. त्यानंतर कटकेवाडीमध्ये शांताराम बापू कटकेच्या शेजारी त्यांचं घर होतं. शांताराम बापूच्या कटकेच्या ज्या मिसेस होत्या त्या जिल्हा परिषद सदस्य होत्या. तर हे ज्ञानेश्वर कटके यांना शिवसेनेचं जे अध्यक्षपद मिळालं, जिल्हा अध्यक्षपद, तर ते योगायोगानेच मिळालं. तसं काही एवढं विशेष असं खूप कार्य वगैरे केले काय असं काही नाही आहे. म्हणजे सगळ्या लोकांमध्ये खूप प्रचार केला, गावोगाव जाऊन सभा घेतल्या, असं कधीही घडलेलं नाही आहे. त्यामुळं ते एक आपल्या सामान्य उमेदवार म्हणूनच त्यांची एक
ख्याती आहे तेवढी जास्त काय प्रमाणामध्ये प्रसिद्धी त्यांची नाही आहे. मग असा अट्टहास या उद्धव सेनेने का घेतला हे काय कळत नाही आहे. ते आपले अजित पवार गटाने की आमचा उमेदवार इथे उभा केला, शिंदे सेना किंवा भाजप या युतीने, महायुती, त्यांना महायुती असं म्हणायचं, त्या महायुतीने हा उमेदवार इथे उभा केलेला आहे. आणि अजित पवार यांनी आपले ते अशोक पवार, अजित पवारच नाव येतं ते जास्त प्रसिद्ध, पण अशोक पवार यांनी लोकसभेला देखील चांगल्या पद्धतीचं लीड या शिरूर मतदारसंघातून दिलेला आहे इथपर्यंत. आणि एक चांगलं व्यक्ती म्हणून गावागावामध्ये परिचित आहेत ते. मग ते गाव शिरूरपासून तर इकडं वाघोलीपर्यंत असो किंवा उरळी कांचन, लोणी काळभरपासून तिकडं तुमचं एक शेवटचा जो टप्पा आहे आपल्या शिक्रापूर किंवा एक शेवटच्या टप्प्यामधलं जे गाव आहे जातेगाव वगैरे त्या मार्गातले, ते सर्व गावांमध्ये यांचं चांगल्या पद्धतीचा एक आमदार म्हणून प्रसिद्ध आहे. आता मध्यंतरी ह्या 3 लोकांनी कारखाना काढला. एक ते डॉक्टर आहेत आपले तळेगाव ढमढेरेचे, आणि एक दुसरे जण, या तिघांनी मिळून एक सेपरेट कारखाना काढलेला आहे अशोक पवार यांनी, आणि तो ऊस जातो तिकडं त्यांचा, म्हणजे त्या पट्ट्यातला. आता त्यानंतर जेव्हा त्यांचे चिरंजीव त्यांनी कारखान्याचं अध्यक्ष केलं, त्यावेळेस अजित पवार किंवा इतर जे लोक होते, जे मंत्री किंवा काय होते, तर त्यांनी त्यांच्या विरोधात बरंचसं काही काम केलं आणि त्यामुळं त्यांना थोडंसं एक वेगळ्या पद्धतीचा प्रश्न निर्माण केलेला गेलेला आहे. तर अशा आता एक म्हटले की त्यांना लाल दिव्याची गाडी मिळणार आहे. आता लाल दिव्याची गाडी मिळणं आणि काम करणं याच्यामध्ये काही संबंध नाही आहे. कारण लाल दिव्याची गाडीतले आजच बघितलं वृत्तपत्रामध्ये, जे अजित पवार गटाचे जे मंत्री आहेत किंवा शिवसेना शिंदे गटाचे जे मंत्री आहेत, त्यांच्या इस्टेटी 50% ते 90% वाढलेल्या अशा आहेत. तेव्हा मंत्री होणं म्हणजे एक फार मंत्री झालं म्हणजे फार मोठ्या पद्धतीचा निधी मिळतो अशातलाही भाग नाही आहे. तो एक मानाचंच पद आहे. कारण मंत्री होण्यासाठी त्याला खूप अभ्यास करावा लागतो त्या विभागाचा, आणि त्या विभागामध्ये काय सुधारणा करता येतील ते बघावं लागतं. तर हे अशोक पवार यांना अतिशय मोठा अनुभव आहे आणि ते मंत्रिपद सांभाळण्यास योग्य असेच आहेत. त्यामुळं या शिरूर मतदारसंघामध्ये आता असा कोणताही उमेदवार नाही आहे की तो त्यांच्या उमेदवारामध्ये लढू शकेल, त्यांच्याबरोबरची टक्कर देऊ शकेल, असं काही नाही आहे. आता हे केवळ एक तात्पुरतं निवडणूक लढवायची म्हणून लढवायची आणि निष्कारणच एवढा पैसा खर्च करायचा. तर हे बिनविरोध ही निवडणूक झाली असती तरी फार चांगलं झालं असतं. कारण हे अशोक पवार, त्यानंतर सुजाता पवार किंवा त्यांचे चिरंजीव आहेत, ज्यांचं आत्ताच अपहरण झाल्याचा एक व्हिडिओ, बातम्या वगैरे जे आलेले आहेत, तर त्यांच्या संदर्भामध्ये देखील महत्त्वाची एक गोष्ट आहे की ते या शिरूर मतदारसंघाचा चांगला कारभार करतात. मग त्यांना बिनविरोध निवडून देणं ही अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाची बाब होती आणि ती करायलाच पाहिजे होती. पण तसं काही ह्या लोकांनी केलं नाही, त्यांना बिनविरोध निवडून दिलं नाही. ही त्यांची आता खूप मोठी चूक झाली आणि निष्कारण लोकांनाही त्रास, आपल्या जे निवडणूक अधिकारी त्यांना त्रास आणि सरकारलाही त्रास, असा प्रकार झाला. तर त्यांना बिनविरोध निवडून देणं अगत्याचं होतं. हा एक महत्त्वाचा मुद्दा इथे बोलता येईल. बाकी आपल्याला विशेष असं दुसरं काही बोलता येत नाही आहे. आमचं ATM चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखो लोक बघत असतात. आपणही बघा आणि जास्तीत जास्त या चॅनलचे व्हिडिओ पाहून जास्तीत जास्त सबस्क्राईब करा.